परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका अजूनही कायम आहे। मे महिना संपत आलाय तरी सुद्धा गॅबियन वॉल अपूर्ण आहे। कंत्राटदाराला 15 एप्रिलपूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। पेढे गावाला दरड कोसळण्याचा धोका सध्या निर्माण झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरड रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या गॅबियन वॉलचं काम अजूनही अपूर्ण आहे। महामार्ग विभागाने हे काम 15 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या होत्या, पण 15 मे उलटल्यानंतर सुद्धा काम रखडलेलंच आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी योगेश पांडागळे आपल्याला आणखी तपशील देतात, बघूया। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेलं आहे। कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा असा परशुराम घाट जो आहे त्या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका यंदाही कायम आहे। त्याला कारणही तसं आहे। आपण आता परशुराम घाटात उभे आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतो की दरडी कोसळू नयेत म्हणून या ठिकाणी गॅबियन वॉल बांधल्या जात आहेत। खरं तर 15 एप्रिल पूर्वी या गॅबियन वॉल बांधून पूर्ण होणं गरजेचं होतं, मात्र आता मे महिना संपायला आला तरीही अद्याप या गॅबियन वॉलचं काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा धोका यंदाही कायम आहे। खाली आपण बघू शकतो की काही घरं आहेत, या घरांना दरडी कोसळण्याचा धोका यंदाही कायम आहे। एकंदरीत 15 एप्रिल पर्यंत गॅबियन वॉलचं काम पूर्ण होणं गरजेचं होतं। महामार्ग विभागाने तसं आश्वासन दिलं होतं, परंतु मे महिन्याची 15 तारीख आली तरीही अद्याप गॅबियन वॉलचं काम पूर्ण झालेलं नाही। एकंदरीत येत्या पावसाळ्यात परशुराम घाटातून दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे। योगेश पांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।